नमस्कार मंडळी, मी वैशाली देशमुख. सुहाना सफरच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, प्रवासाची खरी मौज ही अंतिम स्थळी पोहोचण्यात नसून त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासातच असते. पण होतं काय, की आपण जेव्हा कोणत्याही प्रवासाला निघतो ना, तेव्हा आपलं सगळं लक्ष लागून राहिलेलं असतं ते अंतिम स्थळाकडे. ते ठिकाण कधी येईल, कसं असेल, या विचारात गुरफटून आपण अनेकदा प्रवासाचा आनंद घ्यायलाच विसरतो. आणि अंतिम स्थळ आले, की अचानक प्रवास संपल्याची रुखरुख मात्र लागून राहते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात ही चूक कधी करू नका. अंतिम स्थळ जेव्हा यायचे तेव्हा येईलच. त्याच्या विचारात अडकून प्रवासातल्या आनंदाला मुकू नका. वाटेत दिसणारी सौंदर्य स्थळे डोळे भरून पहा. सहप्रवाशांशी मनमोकळ्या गप्पा मारा. अडचणीत एकमेकांना मदत करा. प्रवासाचा आनंद पुरेपूर घ्या. पहा, तुमच्या आयुष्याचा प्रवास इतका अविस्मरणीय होईल की तुमचे अंतिम स्थानक येईल तेव्हा तुमच्या सहप्रवाशांनाच रुखरुख लागेल की हा प्रवास थोडा लवकरच संपला. केसरी टूर्सचे संचालक श्री केसरी पाटील यांच्या या 4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवल्या. किती छान आहे ना. अगदी सोप्या शब्दात त्यांनी आयुष्य कसं जगावं हे सांगितलं. आपला सुहाना सफर सुद्धा असाच सुरू राहणार आहे. आणि आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्याला भेटायला आलेले आहेत ग्रीस पुस्तकाचे लेखक श्री मिनीश उमराणी. वेलकम मिनीश. सुहाना सफरमध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद वैशाली. खूप छान वाटतंय आज तू सुहाना सफरच्या माध्यमातून सगळ्यांना भेटतोयस. मंडळी, मिनीशची ओळख करून द्यायची झाली तर तो एक माझ्या कुटुंबातला सदस्यच आहे. माझ्या आईचा तो चुलत भाऊ आहे. या नात्याने खरं तर तो माझा मामा आहे, पण आम्ही वयाने सारखेच असल्यामुळे आमचं नातं हे बहीण भावासारखंच आहे. आम्ही लहानपणी माझ्या आजोळी नारायणपेठेमध्ये खूप वेळा एकत्र राहायचो, धमाल करायचो. तुझं आजोळ म्हणजे माझं काकोळ. कारण माझे काका नारायणपेठेतलं घर म्हणजे काकांचं घर, आणि मग तिथं आम्ही लहानपणी सगळे जमायचो आणि फार धमाल करायचो. खरंच धमाल करायचो आपण. खूप म्हणजे भांडण असायची, त्याच्यामध्ये गमती जमती असायच्या, खेळणं असायचं, सगळं असायचं. म्हणजे तेव्हा त्याच्यातली मला साधारण म्हणजे एक विनोदाची चुणूक तेव्हाही त्याच्यातली दिसायची. कारण तो असे छोटे छोटे विनोद नेहमी करत असायचा, त्यामुळे त्याचं एक व्यक्तिमत्व असं छान होतं. नंतर मग जरा मोठं झाल्यावर आपापल्या संसारात सगळेजण रमले. मिनीश सातारला असायचा, म्हणजे तो मूळचा सातारकरच आहे. आणि नंतर मग आमच्या थोड्या भेटीगाठी कमी झाल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा फेसबुक वगैरे ह्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा मला परत मिनीशच्या कविता वगैरे मी वाचायला लागले. त्याचे काही लेख त्याच्यात यायचे. मग मला खूप आश्चर्य वाटायला लागलं की अरे, मिनीश कधीपासून लिहायला लागला, त्याच्या कविता किती सुरेख आहेत. तर मला ती एक उत्सुकता होतीच की हे सगळं एकदा मिनीशला भेटून विचारावं की तुझं हे लेखन वगैरे कसं सुरू केलंस, आणि तू नाटकात वगैरे कामं करतो हेही मला कळायचं. असं त्याचे बरेच काय काय छंद छान म्हणजे तो करत होता हे मला सगळं कळत होतं. मग आणि अशातच त्याचं ग्रीस नावाचं एक प्रवास वर्णनात्मक पुस्तक प्रसिद्ध झालंय. तर म्हटलं चला या निमित्ताने आता आपण त्याचा एक लेखन प्रवासही जाणून घेऊयात आणि ग्रीस पुस्तकाविषयी पण जरा त्याच्याशी बोलूयात. मिनीश, मला असं विचारायचं आहे की तुझं हे लेखनाची तुला आवड कधीपासून निर्माण झाली? लेखनाची आवड वगैरे असेल असं सुरुवातीला तर नव्हतं वाटत. पण काय झालं की मराठी हा विषयच आवडता होता, त्यामुळे मराठी वाचन भरपूर होतं. मी काही शेकड्यात पुस्तक वाचली असतील मला वाटतं. आणि आमच्या इकडे गावाच्या इकडे ना नगर वाचनाची पुस्तकं ज्यांच्याकडे बाइंडिंगला यायची, अच्छा, असे जे बाइंडर होते तो माझा मित्र होता. बरं. त्यामुळे त्यांच्या घरी बाइंडिंगला आलेली पुस्तकं जी होती ही आम्ही सगळी अर्धी मुर्दी, काही पानं फाटलेली अशी पुस्तकं वाचायचो. आणि मग ते वाचल्यानंतर असंच काहीतरी लिहिता येईल असं उगीच वाटायला लागलं. अच्छा. मग परीक्षेमधले निबंध असायचे ना, ते 3-3 पानाची लिहायचो मी. अरे बापरे. म्हणजे निबंध वाचायचं सोडूनच मला मार्क देऊन टाकायचे, कारण फार लिहिलेलं आहे. तेव्हापासून मला करत लिहायचा नाद लागला. म्हणजे तू निबंधामध्ये तुझी हौस भागवून निबंधामध्ये मी माझी हौस भागवून घ्यायचो. पण ते काय, ते शाळेतलं लिखाण होतं. नंतर मग कॉलेजचा संबंध आल्यानंतर हे बहुतेक सगळं बंद झालं. पण कॉलेजच्या काळामध्ये मला नाटकाची आवड निर्माण झाली. मग मी मराठी एकांकिका करायला लागलो, लिहायला लागलो, दिग्दर्शन करायला लागलो.
अभिनय केला, हम्म. नाही म्हणलं तरी एक 12-15 वेगवेगळ्या एकांकिका केल्या असतील, 3-4 मोठी मोठी नाटकं केली. अच्छा. सो त्या प्रत्येक वेळेला मग आपलं आपलं व्यक्तिमत्व जे आहे त्याचा अभ्यास करताना लिहायचं. हम्म. मग ते लिहून काढायचं. मी माझं व्यक्तिमत्व लिहून काढायचो. अच्छा. त्यावेळी पण मला ते व्यक्तिचित्रण, मग माझ्या अंगावर कपडे कसले असले पाहिजे, हम्म. मी कसं बोलणार असेल, माझा टोन कुठला असायला पाहिजे, त्याच्यानंतर मी कुठला कुठला एरिया जाऊन बघायला पाहिजे. हम्म. म्हणजे मला आठवतं मी कारान नावाचं नाटक केलं होतं, तेव्हा मी एक रात्र झोपडपट्टीमध्ये जाऊन राहिलो होतो की ते लोक राहतात कसे, अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सगळं 2 पानं लिहून काढलं. ओके. सो लिहायचं नाद असा लागत गेला. स्पेशली काही लेखक व्हावं वगैरे असं नव्हतं, आणि आजही नाही. नाही म्हणजे कसं असतं की एक आपण असं जनरली म्हणतात ना की कलाकार हा एक माध्यम असतो. म्हणजे खरी कुठलीही कला ही जी असते ना ते त्याचं एक म्हणजे ती अभिव्यक्ती असते कुठल्या तरी कलेच्या मार्फत. तर म्हणजे तुला असं काही हे व्हायचं का की कुठल्या ना कुठल्या कारण तसं तू अबोल होतास लहानपणी. मला असं आठवत नाही की मिनिश खूप बडबड आहे, खूप बोलायचा, असं नाही. म्हणजे तसा तो शांत होता. मग तुला एक व्यक्त होण्यासाठी ते एक माध्यम मिळालं, असं झालं का काही? बरोबर माध्यम मिळालं. अबोल म्हणण्यापेक्षा मी बऱ्यापैकी इंट्रोवर्ट होतो, आणि आहे पण म्हणजे इतकं सहजी बोलत नाही मी, पण गप्पांच्या याच्यामध्ये रंगलं तर मग रंगलं. मग खूप साऱ्या गप्पा मारेल, 1 to 1 गप्पा अशा तुला 1 to 1 गप्पा मारल्या जातात. पण हे व्यक्त व्हायला जसं साधन मिळालं नाटक, स्टेजवरती आल्यानंतर मला कित्येक गोष्टी अशा जाणवायला लागल्या की आपल्याला अधिक मोकळेपणाने बोलता यायला पाहिजे. आणि माझे प्रत्येक घ्यायचे डायलॉग जे असायचे ते पण मग त्याच्यामध्ये मला असं हे व्हायचं की प्रॉपरली डायलॉग घेतला जायचा नाही. आणि मग आमचे दिग्दर्शक आणि बाकी सगळे मित्रमंडळी होते, त्यांनी पण खूप सारे कष्ट घेतलेत माझ्यावरती. तेव्हा मी जरा मोकळं बोलायला लागलो, आणि मग मोकळं लिहायला पण लागलो. असं काय, कारण खरंच जेव्हा म्हणजे कळलं की तू नाटकात वगैरे काम करतोस तेव्हा मला पण खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे काही जणांचं कसे असे लहानपणापासूनच ते खूप चुणचुणीत आणि असे असतात बघ, की वाटतं की हे करणार म्हणजे ह्या क्षेत्रात काहीतरी करणार. पण तुझं तसं व्यक्तिमत्व खूप वेगळं होतं लहानपणी, आणि मग तू ह्या कलेच्या मार्फत जे काय व्यक्त झालास ना, म्हणजे ते उलट खूप आश्चर्य पण वाटलं आणि चांगलंही वाटलं की अरे. आणि लेखनाचं एक वेळ ठीक आहे, पण तू कविता पण छान म्हणजे करतोस. तर तू आधी कविता लिहायला लागलास का, म्हणजे कसं झालं तुझं कवितेचं कसं असतं ना, कविता मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे निबंध वगैरे लिखाण आणि या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर कविता लिहिणं हा जो विषय आहे, तर कवितेच्या बाबतीमध्ये आय थिंक मी या पुस्तकात म्हणलंय का आणखीन कुठेतरी म्हणलंय की जनरली प्रेमात पडलं की कविता होते, किंवा प्रेमभंग झाला तरी कविता होते, किंवा अशी गोष्ट असते की काय करावं आता म्हणूनही कविता होऊ शकते. ज्या जनरली आपण सोशल कविता वगैरे ज्या बघतोय या जनरली अशा झालेल्या कविता असतात. सो कदाचित प्रेमात पडण्याचा तो पिरियड होता, काळ होता, पण कोणाच्या प्रेमात पडावं ते कळत नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला कविता लिहायला लागल्या, सुरुवातीच्या कविता यायला लागल्या हळूहळू. पण त्या अगदीच म्हणजे त्याला कविता म्हणावं असंही काही स्वरूप नव्हतं, किंवा कुठे छापून येण्याचा किंवा याचाही कुठे विषय नव्हता. एक मनोगत होतं. मी प्रयत्न करत होतो की काहीतरी व्यक्त व्हायचा, कारण तो वेळपर्यंत मी बऱ्यापैकी इंट्रोव्हर्टच होतो, आणि तितकं मला पटकीने असं काही सांगता येत नव्हतं मनातलं. कविताही कमीत कमी शब्दात सांगता येते, त्यामुळे मी कमीत कमी शब्दामध्ये म्हणून कविता लिहायला लागलो. नंतर फेसबुकमुळे ती जास्त वाढत गेली. असं कारण घरात तसं तुझं वातावरण म्हणजे ह्याचं अभ्यासाचं शिक्षणाचं असणार, कारण की आई आहे तुझी, ती शिक्षिका होती. म्हणजे असं घरात एक अभ्यासाला पोषक वातावरण असणार आहे, पण हे असं अवांतर नाटक करणं, हे करणं, हे कितपत म्हणजे त्यांना कसं व्हायचं की त्यांना तुला म्हणजे ते सपोर्ट करायचे की त्यांना काळजी वाटायची त्या मुलाचं काय होईल? त्यांना काळजी वाटायची की मी जेव्हा नाटक करायला लागलो तेव्हा अशी कंडिशन होती की आमचं नाटक म्हणजे टिपिकली राज्यनाट्य स्पर्धेसाठी किंवा कुठल्या एकांकिका स्पर्धेसाठी केलेलं नाटक कधीच नव्हतं. आमची नाटक शाळा होती. आम्ही टोपेवाडा नावाच्या एका ठिकाणी रोज रात्री जमायचो. रोज रात्री 8:30 नंतर तिथे येणं जाणं सुरू व्हायचं. ते कित्येक वेळा पहाटे 2, 2:30, 3 वाजेपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी असायचो. मग छोटी स्किट्स करायचो, वेगवेगळी नाट्यछटा ज्याला म्हणतो आपण. हल्ली जे असतं ना सगळं हास्य, त्या प्रकारची सगळी जी स्किट्स असायची ती स्किट्स करायचो आम्ही खूप सारी. आणि स्किट मग स्वतःच लिहायचं, स्वतःच सादर करायचं, असं सगळं चालायचं. त्याच्यातून मग नाट्याचं प्रशिक्षण आम्हाला असायचं, काही एक्झरसाईज आमच्याकडनं करून घ्यायची. आणि मग या ह्याच्यातून हळूहळू ते नाटक डेव्हलप होत पुढे सरकत राहिलं. अशा पद्धतीने मग ती नाटकाची जी सवय लागली ती सवय लागली. पण त्यामुळे व्हायचं काय की रात्री रोजच घरी उशिरा यायचं. त्यामुळे माझी तशी पब्लिसिटी कुटुंबात झालीच होती
की हा माणूस रोज रात्री बाहेर असतो, उशिरापर्यंत येतो. रादर लग्न झाल्यानंतरही मी पुढची 2 ते 3 वर्ष नाही का, हो 2 ते 3 वर्ष जवळपास मी रोज रात्री उशिराच घरी यायचो. अच्छा. माझ्या रूमला सेपरेट दार करून दिलं होतं. म्हणजे मी आल्यानंतर घरात कळायला नको या पद्धतीने. हा. कारण जनरली 1.5-2 शिवाय तर मी कधी घरी नाही आलो. हम्म, हम्म, हम्म. आणि मग नाटकामध्ये रमलेलो असायचो. 12-15 वर्ष मी नाटक केलं, मनापासून नाटक केलं. हम्म. घरातल्यांना काही फारसं आवडायचं नाही ते. आणि पण मग तुझं तेव्हा शिक्षण आणि जॉब किंवा नोकरीचं काही चालू सुरू होतं. झालं ते पण चालू सुरू होतं. होतं. म्हणजे अर्थार्जन तसं तू दुसरीकडून केलं. करत होतास खरं. आणि एकीकडे छंद म्हणून हे करेक्ट. करत होतास. आणि जेव्हा तुझं ते परफॉर्मन्स वगैरे बघत असतील तर त्यांना आवडतही असेल ना त्यांना घरच्यांना त्यावेळी की- आवडायचं. हा की त्याच्या मागचं नाही आवडायचं. कारण रोज रात्री उशिरा येतो उशिरा हे येतो. नाही आवडायचं. नाटक करतो. बरोबर. कारण नाटकामध्ये बऱ्याच वेळा स्टेजवरती आमच्या घरचंच नेपथ्य असायचं. म्हणजे हो. सोफा आमच्या घरचा आहे, बेड बरोबर. आमच्या घरचा आहे. साधारण खुर्च्या सगळीकडे दिसतायत. प्रायोगिक असंच नाटक असतं. हीच परिस्थिती असते. तसं बरोबर आहे. होतं. अच्छा. आणि मग तू आता तू लेखन तर करतोच आहेस, प्लस तुझा तू एक व्यवसाय सुद्धा खूप शून्यातून तुझा तू विश्व निर्माण केलेला आहेस. तर तुझ्या व्यवसायाविषयी थोडंसं सांग ना. म्हणजे तू हे आणि दोन्ही तू हे कसं सांभाळतोस? कारण हे पण खूप तारेवरची कसरत असणार आहे. हा व्यवसायाचं स्वरूप सांगायचं म्हणलं तर ते फारच वेगळ्या प्रकारचं व्यवसाय आहे हा. अच्छा. की जनरली लोकांना बरेच सारे शब्द माहीत असण्याची शक्यताही कमी आहे. म्हणजे ओके. आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती आता बोलतो आहे तिथे जनरली साहित्य, कला हा, या हा, विषयावरती आपण बोलतो. हो हो. माझा हा व्यवसाय प्रत्यक्ष मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीशी किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीशी संबंधित आहे. अच्छा. खूप सारे उद्योग जे असतात हे एसएमई लेवलला म्हणजे छोट्या लेवलला सुरू होतात. म्हणजे बरं. 2 मशीन घेतात, 2 कामगार असतात, हा, हा, हा. कुणाकडनं तरी काम आणतात आणि काम सुरू करतात. ओके. हा. अशा पद्धतीने त्यांच्या पोटापुरतं मिळवण्याशी रिलेटेड त्यांचा उद्योग सुरू होतो. हा. याचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करणं हा एक महत्वाचा भाग असतो. म्हणजे बरोबर. जसं काही अंड्याचं पिलामध्ये रूपांतर हो, होतं, बरोबर. ती जी प्रोसेस असते हा, त्या हा. प्रोसेसमध्ये हे सगळे एसएमई असतात. म्हणजे स्मॉल, मीडियम आणि मायक्रो अच्छा. लेवलचे जे उद्योग असतात हे सगळे याच्यामध्ये धडपडत असतात. बरं. त्यांच्या लेवलला ते 10-15 कोटी 25 कोटी पर्यंत हम्म. पण टर्नओव्हरची मदत मारतात. अच्छा. हा. पण नंतर ते त्यांचंही एक टिपिकल वय होतं हम्म. आणि बिझनेसचंही एक टिपिकल वय होतं. हा. आणि मग त्यांना ते उरकत नाही किंवा आवडत नाही. बरोबर. आणि तिथे माझं काम खरं तर सुरू होतं अच्छा. की या कारखान्यांना कुठल्या तरी सिस्टम्स लावून देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बर. मी 11 वर्ष एका कंपनीमध्ये एका MNC मध्ये नोकरीला होतो. अच्छा. तर तिथून मला US ला पाठवलं त्यांनी आणि US ला माझं ट्रेनिंग झालं. बर. त्याचं नाव आहे लीन ब्लॅक बेल्ट. अच्छा. सो लीन ब्लॅक बेल्ट नावाचा हा ब्लॅक बेल्ट हे कमांडो टाईपचं ट्रेनिंग असतं. हो. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम फायटिंग आम्हाला शिकवतात की प्रॉब्लेम अच्छा. कुठल्याही प्रकारचा इंडस्ट्रियल प्रॉब्लेम आला हो, तर हो. तो सॉल्व्ह कसा करायचा, त्याच्यामध्ये सिनियर लोकांशी कसं डील करायचं, ज्युनियर लोकांशी अच्छा. कसं डील करायचं, बरोबर. कामगारांशी कसं डील करायचं आणि बेसिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्या प्रकारची टेक्निक वापरायची. ओके. तर याच्यामध्ये जापनीज टेक्निक जे आलं ते लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सेप्ट म्हणून आलं. अच्छा. US बेस्ड जे आलं हे 6 सिग्मा मॅनेजमेंट म्हणून आलं ओके. विषय. हा. आणि US मधनं आणखीन एक भाग आली दॅट इज थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट. हम्म, हम्म. सो या तिन्हीचं मिक्सचर हे मी माझ्या व्यवसायामधून लोकांना सेल करतो आणि ओके. त्यांच्या इथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर प्रॉब्लेम जनरली काय असतात इंडस्ट्रीचे, हा. तर प्रोडक्शन कमी होतं, जेवढं हा. रिक्वायर्ड आहे तेवढ्यापेक्षा कमी होतं. हम्म. म्हणजे कपॅसिटी असते पण हम्म. केपेबिलिटी नसते. नसते. हा. तर या ठिकाणी माझं काम चालू होतं की त्यांची अच्छा. कपॅसिटी आहे ती मेजर करायची आणि केपेबिलिटी इम्प्रूव्ह करून कपॅसिटी पर्यंत न्यायची. अच्छा. ह्या टाईपचं काम मी लीन मॅन्युफॅक्चरिंगच्या कन्सेप्टद्वारे करतो. तर याच्यामध्ये या कन्सल्टन्सीमध्ये भारतभर माझं काम चालतं. ओके. वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या फार मोठ्या कंपन्यांपासून, हो. म्हणजे जसं L&T सारख्या कंपनीबरोबर मी हम्म. काम केलेलं आहे. त्यांचे 3 प्रोजेक्ट मी केलेले आहेत. हम्म. त्याच्यानंतर बोईंगचे वेंडर आहेत, रेल्वेचे अच्छा. वेंडर आहेत. बरोबर. असे विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये हे काम चालतं ओके. आणि त्यांची प्रॉडक्टिव्हिटी जवळपास डबल करणं या अच्छा. लेवलचं काम याच्यामध्ये असतं. ओके. हे छोटे छोटे 2-5 टक्क्याचा काहीतरी फरक पडलाय असं नाही आणि त्यांना महिन्याला आम्हाला 1 लाख बरोबर. रुपये जास्त मिळाले हं. तर ते माझ्या कामामध्ये नसतं. बरोबर माझ्या कामामधून डायरेक्ट लेवलला त्यांना दुप्पट सेल झाला झालं. या लेवलचे इफेक्ट देण्याचं माझं काम चालू असतं. म्हणजे सेमिनार्स वगैरे तू घेत असशील आणि सेमिनार्स असं सगळं असतात असणार आणि आहे. सेमिनार पेक्षाही न वैशाली प्रत्यक्ष त्या फॅक्टरीमध्ये जायचं. त्याला अच्छा. आम्ही गो टू द गेम्बा असं म्हणतो. बरोबर. गेम्बा म्हणजे जापनीज भाषेमध्ये वर्क प्लेस. हा. सो कामाच्या जागी जायचं जिथे मशीन्स आहेत, जिथे ऑपरेटर्स हा, आहेत, तिथे त्या लोकांचं काम ऑब्झर्व करायचं बरोबर. आणि मग त्यांना शिकवायचं. हो. तुमची ही 2 मशीन उचलून इकडे ठेवा, बरोबर.
मग हे मशीन जे आहे तुम्हाला या साईडला बरोबर. उभं राहून ऑपरेट केलं हा, तर हा. जास्त फरक पडेल. बरोबर. हा. या पद्धतीचं करून घ्यायचं डायरेक्टली. हो, कारण म्हणजे आपण त्या सिस्टीमचा भाग असलो की आपल्याला ते कळत कळतं. नाही आणि जेव्हा हा. तुम्ही बाहेरून ते बघता तेव्हा ते लक्षात तेव्हा म्हणजे ते लक्ष तसा येतं. तू तुझा रोल आहे. आणि मग तुझा आता ह्या सगळ्या स्किलचा तुला तिथे चांगलाच उपयोग होत असणार आहे. कारण बोलणं, समोरच्याला पटवणं किंवा त्याच्यातलं जे काय नक्कीच, सगळे नक्कीच. टेक्निकल गोष्टी आहेत तर तू हो. हे जे काय केलेलं आहे सगळं याचाही तुला भरपूर उपयोग Correct, होत correct. असणार आहे. ट्रेनिंग हा परफॉर्मन्स असतो माझ्या दृष्टीने हो. कम्प्लिटली. बरोबर. म्हणजे साधारण 1-1.5 तासाचं ट्रेनिंग असेल ना तर त्यांना मंत्रमुग्ध नाही केलं हा, तर मला स्वतःलाच मजा येईल. बरोबर. मग मी ट्रेनिंग मध्ये थांबून टाकतो की ओके. आता याच्यापेक्षा जास्त बोलण्यात आता पठारी अर्थ नाही. अवस्था येते मग हा ते. प्रयोग सक्सेसफुल नाही बरोबर. होणार हे कळतं आपल्याला. बरोबर. त्यावेळी बंद करून टाकतो ट्रेनिंग. मग तू हे दोन्ही कसं आता सांभाळतोस की तिकडेही सगळं अजूनही म्हणजे की तुझं लेखनही चालू असतं हेही चालू असतं आणि ते म्हणजे तू वेळा अशा ठरवून घेतल्या असतील ना काहीतरी किंवा काय तर तुझं हे असं एक विरंगुळा म्हणून मग तू हे करतोस कामात न थकला की कसं. ते काय होतं कोणीतरी मानगुटीवर बसल्यावरती या गोष्टी बऱ्याच वेळा होतात. हो ते आहे. मुळामध्ये माझं लिखाण जे जनरल लेवल मी फेसबुकला कविता लिहिणं इथपर्यंत हा. मर्यादित होतं. हा, त्याच्यामध्ये काही फार लिहायचं असं नाही. हा, किती 4 ओळीची 10 ओळीची कविता बरोबर. असायची. हा, माझं हे लिखाण फेसबुकवरनं बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत होतं. हा, हा. साताऱ्यातले खूप माझे फ्रेंड लिस्ट वरती होते आणि हम्म. प्रत्यक्ष मित्रमैत्रिणी पण होते. हम्म. त्यातल्या एका मित्रांनी आकाशवाणीवरच्या कोणी संचालिका होत्या हो, हो, त्यांना हो. सांगितलं की माझा एक मित्र आहे, हा, तुम्ही जे कार्यक्रम घेताय आता हा, हा. लोकल लोकांचे हा. त्याच्यामध्ये तुम्ही याचा कार्यक्रम घ्या, हा फार छान बोलतो. हम्म. आय डोंट नो त्यांनी हा. just ओळख होती माझी त्याची त्यांनी बरोबर. सांगितलं. म्हणून आकाशवाणीने मला बोलवलं हो. आणि माझ्या कवितांचा कार्यक्रम त्यांनी एक घेतला छोटासा. हो, बरोबर. तो कार्यक्रम झाला ऐकले होते मी तुझ्या correct, आकाशवाणीवर correct. कार्यक्रम ऐकले होते. बरोबर. तर तो कार्यक्रम प्रसिद्धही झाला आणि हम्म. तो कार्यक्रम प्रसिद्ध झाला तर खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की अरे हम्म. खूप छान आहे, म्हणजे हम्म. नुसती कविताच नाही तर तुझ्या तोंडून ऐकायला पण मजा आली. हम्म. मग आकाशवाणीने मला बोलवलं आणि सांगितलं की अजून तुम्ही 4 कार्यक्रम मला द्या. हम्म. मी त्यांना 4 वेगवेगळे कार्यक्रम दिले. त्याची 2 अच्छा. स्फुट होती. हा, हा, हा. एक मैत्र नावाचं स्फुट होतं. हा, की हा. मित्रमंडळ कसं जमा होत घेत जातो बरोबर, हा. लहानपणापासून हा. तो एक भाग होता. आणि मी माझा वाढदिवस साजरा कसा करतो गेल्या हम्म. 25 वर्षापासून अच्छा. त्याची एक कथा होती. तर ते बर. एक सादरीकरण होतं. आणि ग्रेसच्या कवितेचं नदी तुला पाहिले मी नदीच्या हा. किनारी त्याचं रसग्रहण केलेलं अशा टाईपचा तो कार्यक्रम होता. म्हणजे असं टार्गेट तुला काय असलं की हा, बरोबर तू त्या target ह्याच्याने होतं ते त्याला. काम केलं जातं Correct. आणि तुला त्याच्या संधी येत आहेत तशा संधी त्याच्यामुळे येत तू ते गेल्या. बरोबर ते करतोयस. बरोबर आहे. पण या 4 कार्यक्रमानंतर ना परत आकाशवाणीने बोलून घेऊन डायरेक्ट 13 गाण्यांचा एपिसोडच दिला मला. अच्छा. हे तुम्ही 13 एपिसोड सलग करा, दर रविवारी आम्ही आता ते हो, ऐकवणार आहे. बरोबर. आणि मग ते 13 एपिसोड झाल्यानंतर 13 गाणी आली त्याच्यामध्ये. हो, हो. 13 गाण्यांचं रसग्रहण आलं. मुळामध्ये कविता आवडते. हो, गाण्यामागची कविता शोधण्याचा हा जो प्रवास होता हो, हा हो. 13 गाण्यांच्या बाबतीत मी फार हो, मी अनुभवला. त्याचे तुझे 1-2 ऐकलेले आहेत. हो. खूप सुंदर आणि आहे. म्हणजे म्हणजे- बहुतेक मला वाटतं सगळे ऐकले असतील, एखाद दुसरा असेल. गेला असेल, पण बरोबर. खूपच छान होता तो कार्यक्रम. तेव्हा ते डोक्यावर बसणं असायचं त्यांचं, अरे बरोबर. कधी लिहितोयस, कधी संपतंय, हो. कधी रेकॉर्डिंग करायचंय, मग ते लिहायला लागलो. आणि मग ह्याच्यातनं तुझी आता प्रवासाची तुझी आवड कशी म्हणजे असं प्रवास तुला करायला नेहमीच आवडतो का काय म्हणजे ते तू आता सुरू केलंयस म्हणजे भ्रमंती जरा वेळ प्रवास मिळाल्यावर? आवडतोच, म्हणजे भटकाचा आहे स्वभाव माझा. आहे. हा. मी माझ्या कामाच्या निमित्त भटकत असतो. हो. जवळपास 15 वर्ष 16 वर्ष झाली मी व्यवसाय सुरू केला. हो. तेव्हापासून मी कॉन्स्टंटली भटकतोय हम्म. आणि जवळपास भारतभर भ्रमंती माझ्या हम्म. कामाच्या दृष्टीने केली. हो. पण दरवर्षी कुठेतरी जातो आम्ही. हम्म. म्हणजे जनरली मला लग्नाचा वाढदिवस 10 मेला. हो. तर आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी पूर्वी भारतातल्या कुठल्या ठिकाणी जायचो, हा. नंतर भारताबाहेर जायला बर. सुरुवात हा, केली. हा. आणि मग मित्रमंडळी जमलं त्याप्रमाणे हम्म, मग हम्म, ग्रुप जमायला लागले आणि मग हे हम्म. ग्रुप बरोबर जाऊया, त्या ग्रुप बरोबर हम्म, जाऊया. हम्म, हम्म. अशा पद्धतीने ऍव्हरेज आउट दरवर्षी हम्म. कुठे ना कुठेतरी ट्रिप होते. हम्म. सो ती भटकंती मग त्यावेळी सुरू झाली. यालाही आता एक 8-10 वर्ष झाली असतील हम्म. की आम्ही भटकतोय असे, आणि दोघेही भटकतो. पण म्हणजे तू माई प्रवास वर्णन मला वाटतं आता पहिलं- पहिल्यांदाच पहिलं. लिहिलंस ना. आता तुला जो तो सगळ्यांनी प्रश्न विचारला तो 18 मी विचारते तुला की ग्रीसला एकदम कसं काय तुम्ही गेलात आणि मग ते म्हणजे लिहिण्यासाठी गेलास का जाऊन आल्यावर लिहावंसं वाटलं? ऍब्सोल्युटली काही याच्यामध्ये नव्हतं. विणावळ थ्रू आमचे बरेच सारे प्रवास झाले. हो. विणावळवाल्यांचा तिथला माणसाचा फोन येतो की बरोबर. आमची ट्रिप इकडे इकडे निघाली, अच्छा. तिकडे जाऊया का? बरोबर. बरं, मला विचारलेला प्रश्न मी जनरली माझी परवानगी बायकोकडनं घ्यायची असते त्यामुळे मी बायकोला विचारतो तुला तिला कुठे काय जायचं ग्रीस म्हणलं. नाव तिला छान वाटलं का? तिथं ग्रीस नाव छान वाटलं. चला ग्रीसला जाऊया. छोटस छान नाव आहे. हा, ठीक आहे बाबा ग्रीस आहे, कुठे आहे बाबा, तर नाही आपल्याला माहित नाही, आपण जाऊया आता, म्हणून ग्रीसला जायचं हा. ठरलं. असं काही स्पेसिफाईड नव्हतं. हम्म. मुळामध्ये आम्ही युरोप बघायला सुरुवात केली होती हम्म. आणि मग युरोपची जी सुरुवात केली होती ती पॅरिस पासून केली होती आम्ही बघायला. हम्म. आणि मग त्याच्यानंतरचा टप्पा खरं तर ग्रीस येतो.
आणि पॅरिस आम्ही विणावळ थ्रू केलेली आहे, पॅरिस आणि हम्म. स्वित्झर्लंड वगैरे. हम्म. त्यामुळं आम्हाला ग्रीसचं जे होतं ती हम्म. इन्फॉर्मेशन त्यांनी दिली की ओके. आता तुम्ही युरोप सुरू केला हा, तर तर गो टू तुम्ही- ग्रीस, बरोबर. म्हणून त्यांनी ग्रीस. मग तेव्हा तू जाताना ठरवलं होतं असं लिहायचं का म्हणजे आल्यावर तुला असं वाटलं की म्हणजे तू त्या दृष्टीनेच तो प्लॅन केला होतास म्हणजे सगळा कसं होतं ते? नाही, खरं तर असं जाताना काही ठरलं नव्हतं. नाही पण मला वाचायची आवड असल्यामुळे जाताना माझ्या हातामध्ये जे पुस्तक होतं प्रवासात हो, वाचायला, तू लिहिलंस ते ते. याच्यामध्ये मी लिहिलं. ते कासवांचे बेट नावाचं जे पुस्तक आहे हो. ते माझ्या मित्राचं आहे. हा. आणि त्याची नाही म्हणलं तरी 7-8 पुस्तकं याची प्रवास वर्णनाची प्रसिद्ध झाली. अच्छा. हा. तर ते पुस्तक वाचत असताना मला क्लिक तुला झालं की म्हणलं वाटलं आपण की- हे लिहूया. हा. मग मी त्याच्याशी बोलता बोलता कधीतरी बोललेलं ते आठवलेलं मला हम्म. की तू लिहितो ना एवढं कसं काय लक्षात ठेवतो हा, किंवा काय. तेच बरोबर. तर तो म्हणाल मी नोटिंग करायचो हा. त्या वेळेला आणि तिथले फोटो काढले की त्या फोटो खाली तिथलं नोटिंग टाकून ठेवायचं edit बरोबर. करून. हो. मग अकॉर्डिंगली ती गोष्ट मी पण केली या सगळ्या हा, मी तेच प्रवासामध्ये. विचारणार होते हा. की काय असते कारण की मी सुद्धा फिरले काय मला पण खूप लिहावंसं वाटतं पण आपण तिकडून आल्यावर बरंचसं विसरून विसरून जातो जातं. आणि तिथे दिवसभराचं फिरून इतकं आपण थकलेलं असतं हो. की आपल्याला परत लिहिण्याची नाही करायची खरं नसते, तर नसते. इच्छाही उरत नाही ताकदही उरत नाही तर हम्म. म्हणून मला हे प्रवासानं जे लोक लिहितात त्यांचं नेहमी हो. आश्चर्य वाटतं की आणि तू सुद्धा हे खूप अभ्यासपूर्ण लिहिलेलंस तिथली सगळी माहिती आहे पण बाकी आणि त्याच्यात अशी कंटिन्युटी छान आहे मग तू रोज तिथे असं रात्री करायचंस का टिपण काढून ठेवायचंस नाही, रात्री आम्हाला उशीर व्हायचा बऱ्यापैकी हो. पोहोचायला. 10 वगैरे वाजून जायचे. मग मधल्या आणि वेळामध्ये त्या किंवा ह्याच्यामध्ये असं? आम्ही जिथं जिथं जायचो ना हा. तिथले फोटो काढले हा. की मुळामध्ये मोबाईलचा बेनिफिट काय होतो आपल्याला हा. की डेट वाईज फोटो आपोआप बरोबर. राहून जातात. हो. डेट वाईज आम्हाला विनावळ प्रोग्राम द्यायचं की हा. आज काय काय बघणार आहे. तर मग बरोबर. त्याची नावं असायची हो. सगळ्याची. बरोबर. बरोबर. आणि मग गेल्यानंतर फोटो काढलेले हा, हा, असायचे. ते हा. फोटो काढले की ते फोटो तेवढे लक्षात राहतात आपल्या की हो. हे फोटो जे काढलेले आहेत ते कुठले काढलेले आहेत बरोबर. हो. ते लक्षात राहतात. हम्म. आणि मग तिथे फोटोला एडिट करून नावही देऊन ठेवायचं. अच्छा. मग एवढं हे सगळं जे मटेरियल होतं हे हा. नाही म्हणलं तरी याच्या नोट्स वरती मोबाईलच्या नोट्स मध्ये मी लिहित होतो. हा. ते सगळं साचवलेलं होतं माझ्याकडे. हम्म. मग ते साचवलेलं जे होतं ते आल्यानंतर मग मी लिहायला सुरुवात केली. हम्म. मग एक एक टप्पा लिहिताना परत गुगल करणे, हा. त्याची अधिकाधिक माहिती जमा हम्म. करणे. हम्म. आपण पाहिलेले किंवा ऐकलेले शब्द, ऐकलेली नावं जी असतात हा. ती तशीच असतात असं नाही बऱ्याच नाही, वेळेला. हो. उच्चार पण चुकीचे आणि असतात. परक्या देशातले तर अजूनच सगळं अजूनच, त्यांचे वेगळेच असतात म्हणजे बरोबर. आपल्या देशातले एक आपल्या लक्षात राहतील Correct, संदर्भ. correct. आणि दुसरं मला एक विचारायचं होतं की तुम्ही लॉकडाऊनच्या आधी गेलेला होतात का नंतर? लॉकडाऊनच्या आधी गेलो. आधी झालेली हो. आहे trip. अच्छा. ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये आमचं बुकिंग झालं होतं. लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी अच्छा. इटलीला जाणार होतो आम्ही, ग्रीस नंतर आलेलं. आणि तोपर्यंत ग्रीसचं पुस्तक लिहून झालं होतं अच्छा. आणि ते राजहंसला दिलं होतं पण. हा. हा. त्यामुळं असं डोक्यात होतं की आता इटलीचं पण जाऊन पुस्तक हो. लिहायचं, त्या दृष्टीने मी तयारीत होतो संपूर्ण. आणि इटली कॅन्सल झालं आमचं कारण लॉकडाऊन सुरू झालं लॉकडाऊन झालं. आणि त्याच्यानंतर मग इटली आमचं कॅन्सल झालं. अच्छा. पण हे तुमचं लॉकडाऊनच्या लॉकडाऊन आधी सुरू झालेलं आहे? झालं. अच्छा. फक्त प्रसिद्ध व्हायला लॉकडाऊनचा सगळा पिरियड गेला. हा. हा. आणि एक वर्षभर राजहंस जवळपास बंद होतं, त्यामुळे त्यांच्याकडे पुस्तक पडून होतं. हो का? मी जरा रिलीज झाल्यानंतर राजहंसला फोन केला की हम्म. म्हणलं असं असं पुस्तक दिलंय, काय झालंय. हा. अहो म्हणाले ते वाचून झाले, तुम्ही येताय केव्हा ते बोला. मग मी त्यांच्या ऑफिसला गेलो. अच्छा. हा. म्हणाले आम्ही ते छापतोय, म्हणाले काही प्रश्न नाही. हम्म. तू जेव्हा मला पुस्तक हे पाठवलंस वाचायला तेव्हा मी ते अक्षरशः तुला सांगते की हातात घेतलं आणि त्याच्यानंतर पूर्ण झाल्याशिवाय मी ठेवलं नाही. एक तर माझी सवय तशी आहे म्हणजे मी वाचनाच्या बाबतीत खूप हावरट आहे, त्यामुळे मला जर एखादं पुस्तक आवडलं तर मी ते पूर्ण झाल्याशिवाय ठेवतच नाही. आणि असंच ग्रीस पुस्तकाच्या बाबतीत झालं. एकतर प्रवास वर्णन हा मुळात माझ्या आवडीचा भाग आहे म्हणून मला ते आवडलंच, पण त्याच्यात म्हणजे मिनिसची शैली इतकी सुंदर आहे म्हणजे अगदी अशी विनोदी खुसखुशीत आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे हसत हसत असं अगदी कोपरखळ्या मारत आणि असं त्यांनी ते संपूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे मला बरेच दिवसांनी म्हणजे जेव्हा मी पुलंची प्रवास वर्णनं वाचलेली आहेत त्याच्यानंतर मला असा आनंद ह्या पुस्तकाने दिला. नाही खरंच आहे म्हणजे अतिशयोक्ती नाही, पण मी प्रवास वर्णनं भरपूर वाचलेली आहेत असं नाहीये की, पण ती जी तुझी शैली आहे ना की ती मला फार आवडली. आणि दुसरं मला एक असं वैशिष्ट्य वाटलं की त्यांनी सहप्रवाशांविषयी सुद्धा खूप छान लिहिलंय. आता ते काही तुझ्या आधीपासून ओळखीचे नव्हते, पण प्रवासात त्यांनी जी ओळख करून घेतली आणि त्यांचं सुद्धा त्यांनी व्यक्तिचित्रण इतकं सुंदर केलंय की आपल्याला असं वाटतं की आपण पण त्यांच्याबरोबर प्रवास करतोय की काय, इतकं ते छान झालेलं आहे. आणि खूप अभ्यासपूर्ण असं हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक नक्की वाचा. विनेश, मला असं वाटतं आपण तुझ्या पुस्तकातला एक उतारा वाचून दाखवा. मला खूप मोह होतोय कारण त्याच्याशिवाय त्यांना कळणार नाही की तुझी काय लेखन शैली आहे ते. बघू काय वाचते. मी तर खूप हसले ते वाचताना. हे कुठलं अथेन्सचं मला वाटतं तू लिहिलेलं आहेस ना.
आम्ही खाली उतरून आलो तेव्हा बाकीचे बरेच लोक अजून परत यायचे होते. समोरच एक बाई खारे पिस्ते, मनुका, मसाला शेंगदाणे आणि विशेष म्हणजे भाजलेली कणसे विकत होती. आपल्याकडे 2 रुपयात मिळतील इतके मसाला शेंगदाणे आम्ही जवळपास 150 रुपयाला विकत घेतले. सीझनच्या सुरुवातीला घेतलेला हापूसचा महागडा आंबा जसा कोईपर्यंत संपूर्ण खरवडून खातो तसा एक एक शेंगदाणा संपूर्ण तोंडात फिरवून फिरवून चघळून खाल्ला. साधारण एक शेंगदाणा 10 रुपयांना पडला असावा. शेंगदाणे चघळत असताना मी बायकोकडे पाहणे टाळत होतो आणि ती मात्र माझ्याकडे टक लावून बघत होती. कारण तिला ते महागडे टोपे मागायच्या वेळेला युरो आणि रुपया यातले महागडे नाते स्पष्ट केले होते. त्यामुळे माझी ही खरेदी तिला अनाठाई उधळपट्टी वाटणे साहजिक होते. तिने घातलेल्या झग्याबद्दल आणि त्यातही ती खूपच तरुण दिसत असल्याचे उगाचच सांगून मी तो विषय टाळू पाहत होतो. तेवढ्यात केणी दाम्पत्य तिथे आले आणि माझी सुटका झाली. मी तातडीने डॉक्टरांना जवळ केले आणि नंदिनी हिच्याशी बोलू लागली. डॉक्टरांनी बोट दाखवल्या दिशेने ती पेस्तन काकी येत होती. ती बघ तुझी मैत्रीण आली. त्यांनी माझे लक्ष वेधले. तोवर ती आमच्याजवळ आली आणि तिने माझा हात प्रेमाने हातात घेतला. मग आम्हा दोघांचं प्रियाराधन चालू झालं. हळूहळू सगळे जमले कंसात आमच्याजवळ वेब बस जवळ आणि आम्ही तो डोंगर उतरून रस्त्यावर आलो. ते पेस्तन आजींचं जे वर्णन केलं आहे ते म्हणजे खरंच ती आजी माझ्याशी ती डोळ्यासमोर आली आणि ती खरंच म्हणजे तुला असं ते तू खरं लिहिलंयस म्हणजे सगळं ऍब्सोल्यूट खरं आहे. म्हणजे मला वाटलं की ते कॅरेक्टर तू असे काही फुलवलेस किंवा काय असं काही नाही ना. त्यातलं गुगले हे कॅरेक्टर फक्त मी ऍड केलंय कारण मी गुगलवरची माहिती घेतोय म्हणून मग ते कळावं म्हणून गुगल. बाकी सगळी खरी आहे. बाकी सगळी खरी आहे. त्या आजीने तर ऍब्सोल्यूट वेळ लावला. अजिबात सोडलं नाही. वंडरफुल आजी होत्या. तुझं हे पहिलं पुस्तक आहे. तर तू काय सांगशील आता? जसं पहिल्या वेळेला आपलं अपत्य असतं तसं तुला वाटत असणार आहे ना. तुझ्या काय भावना आहेत आणि कसं हे पुस्तक म्हणजे लिहिल्यापासून प्रकाशित होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थोडक्यात तू काय सांगू शकशील आणि लोकांनी ते का वाचावं? मुळात ग्रीसहून आल्यानंतर राजश्रीने खूप सारा फॉलोअप घेतला मला. अच्छा. की आता तुम्ही लिहितो म्हणला होता. राजेश म्हणजे तुझी बायको. की आता तुम्ही लिहितो म्हणलं होतं तुम्हाला लिहायला पाहिजे. मग ती रोज मला 7:30 पावणे 8 वाजता जेवायला घालायची. आता बसा लिहायला. असं करत करत तिने थोडं मला प्रेशराईज करायला सुरुवात केली आणि मग मी पहिला पार्ट जो होता कंटाळा करत होता. हा मी कंटाळा करतो. पण एवढं लिहिणं कविता लिहिणं कसं पटपट 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 असतं आणि ते क्विकली सुचतं आणि निघून जातं. बरोबर. पण पुस्तकाचं तसं होत नाही ना. पुस्तकाचं आपण आठवतो, फोटो बघतो, मग त्याच्यावरती काहीतरी लिहितो आणि ते सगळं खरं झालं पाहिजे ना. कवितेत कसं तुम्ही कसंही भरकटला तरी कल्पना असते ना. हे म्हणजे तुझं सगळं वास्तवदर्शी आहे. त्याच्यामुळे त्याच्यात चुका होऊन पण उपयोग नाही. तिने बैठक मारायला लावली मला. ऍब्सोल्युटली रोज रात्री ती छडी घेऊन बसल्यासारखी बसायची. तिने वचपा काढला. ती एमकॉमच्या अभ्यासाला बसायची तेव्हा मी छडी घेऊन बसायची. तसं तिने या ग्रीसच्या पुस्तकाच्या वेळेला मला तिने कॉन्स्टंटली मोटिवेट केलं की लिहून बघूया एकदा काय. आणि मुळामध्ये कसं झालं होतं की ती प्रवास वर्णन जो लिहिणारा मित्र आहे त्याचे सारखंच दरवर्षी आपलं एक पुस्तक तो गिफ्ट करतो. आपण कधी करणार हो आपल्याला का नाही लिहिता येते. आणि त्याच्यापेक्षा निबंध चांगले लिहायचो मी शाळेत असताना. सो मग लिहून बघूया म्हणून मग ते झालं आणि राजश्रीचा फोर्स होता खूप सारा. किती दिवस लागले आणि नाही म्हणलं तरी 6-7 महिने तर लिहित होतो मी. कारण वेळ मिळेल तसं लिहित जायचं त्यावेळेला. काही वेळेला मोबाईल वरती बोलून काही पॅराग्राफ लिहून ठेवायचे लक्षात आले असं लिहित झालं. पण प्रकाशित करायचं तर चांगल्या प्रकाशनाकडे करायचं म्हणून मी राजहंसकडे निघून गेलो. पण नंतर मग पॅन्डेमिक मुळे ते पुस्तक त्यांच्याकडे तसंच पडून राहिलं. पण जेव्हा राजहंस ते पुस्तक आणायचं ठरवलं तेव्हा मात्र त्यांनी माझं कोडकौतुक केल्यासारखं पुस्तक आणलं. म्हणजे फार मला काय म्हणतात त्याला असं प्रोत्साहित केल्यासारखं केलं. त्यांना प्रचंड आवडलं पुस्तक. त्यांनी बोलवून घेऊन मला सांगितलं की आम्हाला खूप पुस्तक वाचलं म्हणजे आवडलं पुस्तक वाचलेलं आणि आम्ही हे प्रसिद्ध करतोय आणि याचं कव्हर करायला एक फार मोठा माणूस आहे म्हणाले. त्यांनी स्वतःच इंटरेस्ट दाखवलाय कारण त्यांनी 2-3 पानं वाचली. ते कोण आहेत मला माहितीच नव्हतं. म्हणजे ऍब्सोल्युटली त्या माणसाबद्दल मी कधी ऐकलेलंही नव्हतं. त्यांनी जेव्हा नाव सांगितलं की गायतोंडे म्हणून आहेत आणि ते आर्टिस्ट आहेत. सो आपण जे ऐकलेले गायतोंडे आहेत ते वेगळे. त्यांचा हा पुतण्या. हो का? कारण त्यांचं पण नाव मी खूप ऐकलंय. मोठे आर्टिस्ट आहेत. ते मोठे आर्टिस्ट होते. त्यांची चित्र कोटींमध्ये विकली जातात. त्यांचा हा पुतण्या. ओके. सो त्यांचं नाव काय पूर्ण म्हणजे? विकास गायतोंडे.
सो ते जगभर फिरत होते आणि बरं. इंटरनॅशनल लेवलचा आर्टिस्ट आहे तो. अच्छा. मुळामध्ये ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये खूप सारं काम केलं त्यांनी. अच्छा. हां. नाही म्हटलं तरी 100-125 पुस्तकांची कव्हर्स त्यांनी केली असतील. अच्छा. वंडरफुल कव्हर्स केलेली आहेत. ह्या पुस्तकाच्या कव्हरसाठी मी 2 ते 3 वेळा त्यांच्या घरी गेलो असेल आणि त्या वेळेला ते डिस्कस करायचे हं, काय हं, काय हं. काय काय आणि एक दिवस गेल्यानंतर त्यांनी माझ्यासमोर पुस्तक ठेवलं समोर आणि अच्छा. म्हणाले, मी तुझ्या पुस्तकाचं कव्हर हे केलेलं आहे आणि हे असंच राहणार आहे. वाह! दिस इज फायनल. मला सुरुवातीला कळलं नाही काय आहे ते. ते म्हणाले हा हो. ग्रीसचा. मी हां. तुला पहिल्यांदा जेव्हा बघितलं ना, मी तुला बोलले होते की हं. थोडंसं कळत नाहीये हो. नक्की काय आहे हे. करेक्ट. हा ग्रीसचा फ्लॅग आहे हां. कम्प्लीटली. अच्छा. आणि हे ग्रीस हे मराठीत लिहिलेलं जे दिसतंय हां. हे ऍक्च्युली ग्रीक लेटर्स आहेत. जे इथे ओके. वरती ओमेगा दिसेल तुम्हाला, इथे पाय दिसेल, हो. इथे अल्फा दिसेल, इथे सिग्मा दिसेल. वाह! सो हे एकत्रित करून त्यांनी जे केलेलं आहे ते राजहंसचे लोक पण एवढे खुश झाले या कव्हरवरती संपूर्ण. त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आपण हे कव्हर तसंच्या तसं करायचं. आणि आता आतला पार्ट पण बघितला तर हा पार्ट सगळा त्यांनी प्रत्येक ठिकाणी करताना अच्छा. बघितलं तर प्रत्येक पेज आणि पेज अतिशय प्रेमाने खूप केलेलं सुरेख आहे. केलेलं आहे, खरंच. खूप प्रेमाने पेज केलेलं आहे त्यांनी प्रत्येक. तिथे कलर पण वेगळा आहे. म्हणजे राजहंसची जी नॉर्मल पुस्तकं हां, असतात हां, हां. त्याच्यापेक्षा वेगळं. याची हो. अनुक्रमणिका बघितली खूप सुंदर आहे, तर खरंच तुझ्या आहे. लक्षात येईल की त्यांनी कशा त्यांनी पद्धतीने सगळं ते केलंय. ग्रीक प्रत्येक मधले जे ठिकाणी. जे आहे त्याचे सिम्बॉल्स असे घेऊन Right. असं खूप इतक्या कष्ट बारकाईने घेतलेले. त्यांनी खूप कष्ट घेऊन त्याच्यावरती काम केलेलं आहे. लकी आहे तुझं पुस्तक लकी म्हणजे. पुस्तक आहे. आणि पहिलं. आता इट इज ऑन स्टॉल. हं. नाही म्हटलं तरी महाराष्ट्रातल्या 25 एक दुकानांमध्ये पुस्तकांच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे. हम्म. पुण्यातल्या तर 10-12 दुकानांमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे. हं, हं. बुक गंगाला पुस्तक आहे, तिथे मागवू शकता तुम्ही किंवा माझ्याकडनं मागवू शकता हं. एनी टाइम. मला दुसरं या पुस्तकातलं एक जाणवलेलं म्हणजे तुझी जी विनोदी शैली मी म्हंटल खुसखुशीतपणा, हो. तर त्याच्यासाठी तू जास्तीत जास्त तुझ्या बायकोचा उपयोग केलेला आहे. जास्तीत जास्त तू राजश्रीच्या नावाने जोक खपवलेले आहेस. तर ते म्हणजे हे इतकं धाडस धैर्य तू कुठून गोळा केलंस आणि म्हणजे तिने तुला पुस्तक लिहायला लावलं तर तू पूर्ण तिचंच त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. नाही, पण याच्यातलं प्रत्येक प्रकरण लिहून झाल्यानंतर हं. पहिली श्रोता पण तीच आहे. हो. हे पूर्ण पण तू प्रकरण लिहिलेलं तीच आहे सगळं. पहिलं प्रकरण पूर्ण तिच्या समोर वाचतो. बरोबर. अप्रुव्हल आलं की मग पुढे जातो. तोपर्यंत पुढे जात नाही ते आणि तिचं तिने जे- कशातला विरोध नाही केलेला. नाही. ती आता तीच जास्त हसते हो. वाचतो. ते तर आहेच आहे, ते छानच आहे सगळं. आणि तू म्हणजे मला हे आता मी जे सुरुवातीला वाचून दाखवले होत्या ना ओळी केसरी पाटील यांच्या, की त्यांनी आपला हा जो प्रवास असतो आणि त्याच्या आयुष्याच्या प्रवासाची तुलना केली आहे. पण मला याच्यामध्ये तुझ्या पुस्तकात असं जाणवलं की तू जसं आयुष्य जगतोस ना तसा तू प्रवास केलास. हे मला जाणवलं की तुझं मी आयुष्य बघतीये ना आता कित्येक वर्ष की अडचणींकडे सुद्धा असं एक विनोदी दृष्टीने बघायचं की ठीक आहे जे आहे ते लेट गो करणं किंवा भांडणं किंवा वादावादीचा सूर कधीच मी लागलेला तुझ्याकडे बघितलेला नाहीये. तुला आता तुझ्या बरेच वेळा आपण भेटलेलो मोठं झाल्यावरही भेटलो पण मी कधी असं चिडचिड करताना तुला बघितलं नाही, कधी कोणाशी वाद घालताना बघितलेलं नाहीये. आणि तू सगळ्यांमध्ये असे हळूहळू एक छोटे छोटे जोक टाकत असतो आणि सगळ्या त्याच्याकडे तू असं परिस्थितीकडे ज्या पद्धतीने बघतो त्या दृष्टीने तुझं जे आयुष्य तू जगतोयस मला तसं वाटलं की तू प्रवासात पण तसाच होतास. म्हणजे मला प्रवासातल्या तुझ्या ज्या गोष्टी जाणवल्या तू पण स्वतः ते मेन्शन केलेलं आहेस की काही अडचणी आल्या की लोक वाद घालतात प्रवासी यांच्याशी म्हणजे त्या ट्रॅव्हल्स वाल्यांची टूर गाईडची. पण ते तसं करायला नको. आपण प्रवासातल्या अडचणी समजावून घ्यायला पाहिजे. किंवा खाण्यापिण्याचंही बऱ्याच लोकांना असं असतं की बाहेर कुठल्या इतर देशात जाऊनही आपलं भारतीय अन्नच पाहिजे. थोडंसं हे पण तुम्ही कुठेतरी तिथलं अन्न एक्सप्लोअर करायला पाहिजे. ह्या गोष्टी म्हणजे हे तुझं सगळं जेव्हा मी वाचलं की आणि तू सगळ्यांबरोबर प्रवास केलास म्हणजे राजश्री पण होती तुझ्याबरोबर, बाकी प्रवासी होते. पण काही वेळेला तू त्यातनं सुद्धा तुझा एकटेपणाचा जो प्रवास आहे तो पण तू याच्यातनं केलेला आहे. म्हणजे एक अंतर्मुख होणं जे म्हणतो आपण प्रवासाच्या वेळेला ते सुद्धा तू या प्रवासात केलेलं आहेस. म्हणजे नाहीतर लोकांचं असं असतं की मला प्रवास करायचा असतो, प्रवास वर्णन लिहायचं किंवा जे काय करायचं तर मग मी एकटाच जाईल, मी काही प्लॅनिंग न करताना कसाही फिरेल. तसं पण मला तुझं तसं नाही वाटलं. म्हणजे तू एक जसा कुटुंब वत्सल आहेस, तू आदर्श जसा नवरा आपण म्हणू त्याला, एक प्रेमळ पिता, तसंच तुझं कॅरेक्टर तिथे मला पूर्ण प्रवासात दिसलं आणि त्याच्यामुळे तू प्रवासाचा आनंद जास्त घेऊ शकला. तर मला असं वाटतं तुझ्या बरोबर प्रवासामध्ये जी होती राजश्री तिची आपण ओळख करून द्यावी सगळ्यांना. नाहीतर हे पुस्तकच म्हणजे अर्धवट होईल का. वेलकम राजश्री. सुहाना सफर मध्ये तुझं स्वागत. धन्यवाद वैशाली. मिनीशच्या आणि तुझ्या सुहाना सफर विषयी तू काय सांगशील? खरं तर माझा सुहाना सफर विचारशील तर खूप सुंदर प्रवास झाला. प्रवासामध्ये खास कळगे आले आयुष्यामध्ये, पण दोघांनीही आम्ही एकमेकाला सामावून
खूप आनंदाने आणि सुंदर प्रवास केला आणि त्याच्याबरोबर प्रवास करण्याचा जो काही मला आनंद मिळतो तो मी पुढे खूप वर्ष असाच त्याच्यामध्ये असतो की तो तरंगत असतो, माझ्या शेजारी असतो प्रवास करतानाचा आणि खूप आनंदाने माझा प्रवास चालू आहे आणि सुंदर वाटतं. म्हणजे इंग्रजीतलं सफरिंगही झालं पण ते सफरिंग करत करत हे सफर झालं. सफर नाही पण ग्रीसच्या ह्याच्यात म्हणजे पुस्तकामध्ये किंवा एकंदरीत मी एरवीसा बघत असते की तुमचं एकमेकांशी नातं खूप छान आहे, बॉन्डिंग तुमचं खूप छान आहे, मित्र मैत्रिणीसारखं तुमचं नातं आहे. आणि त्याच्यामध्ये आता हल्लीच्या काळातल्या मुलींना वगैरे ते वाचताना जरा हे वाटेल की ती सगळ्या तुझ्या वस्तू काढून ठेवतीये, सगळं तुला देते, पण ह्याच्यामध्ये कुठली हे नाहीये म्हणजे बळजबरी का असं, हा प्रेमाचा भाग आहे. प्रेमाचा भाग. जसं पूर्वी असं म्हणायचे की नवऱ्याच्या उष्टात ताटात बायका जेवायच्या, हो, तर ते एक ते प्रेमाचं ते हे होतं म्हणजे बरोबर. अभिव्यक्ती होती ती. त्याप्रमाणे तुमच्या दोघांचं सुद्धा याच्यात जाणवतं. त्यामुळे तुम्ही दोघं असेच प्रवास करत राहा, असेच आयुष्याचा प्रवास आहे तुमचा छान हो, तसंच असे प्रवास करा, प्रवास वर्णन लिहा, तू त्याच्या मागे लागून असं लिहून घे, म्हणजे आम्हाला भरपूर गोष्टी वाचायला मिळतील. आणि एखादा प्रवास मला वाटतं आपण बरोबर करावा असं मला आता वाटायला लागलेलं. आपण एखादी ट्रिप नक्की बरोबर करू. नक्की नक्की. पण खूप गप्पा झाल्या आज आपल्या, तुझं लेखनाची बऱ्याच गोष्टी कळल्या. पण तुझी एक कविता झाल्याशिवाय मला असं वाटत नाही की कार्यक्रमाची सांगता होईल. तर एक तुझी कविता होऊ दे. नक्कीच. माझी खूप आवडती कविता आहे ती. आणि ती ह्या या पुस्तकात पण पुस्तकामध्ये येतेच ना. आहे. हा. तर तुम्हाला तुमचा गाव सोडता यायला हवा. तुम्हाला तुमचा गाव सोडता यायला हवा. रोजच्या श्वासात नवा गंध भरता यायला हवा. तुम्हाला तुमचा गाव सोडता यायला हवा. वेशी पास आडवे येतील नवे जुने ऋणानुबंध. वेशी पास आडवे येतील नवे जुने ऋणानुबंध. पाय सोडवून पुढचा गाव गाठता यायला हवा. एके जागी किती काळ, एके जागी किती काळ, एके जागी किती घास. नव्या चुलीत नवा जाळ फुंकता यायला हवा. तुम्हाला तुमचा गाव सोडता यायला हवा. नव्या गावी नवे गाणे, नव्या गावी नवे गाणे, नवी कविता नवी चाल. नव्या गावी नवे गाणे, नवी कविता नवी चाल. फिरत्या धरती भोवती ताल धरता यायला हवा. तुम्हाला तुमचा गाव सोडता यायला हवा. सोडता यायला हवा. धन्यवाद. मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला पण सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.